आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। डोंबिवलीतील 27 गावचा पाणी प्रश्न ऐरणीवर। सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनाच करावं लागतंय पाण्यासाठी आंदोलन। डोंबिवलीतील 27 गावातील पाण्याचा प्रश्न ऐरणीवर। ऐन पावसाळ्यात पाणी बाणीची परिस्थिती ओढवली आहे। पिसवली, दावडी, सोनारपाडा MIDC परिसरात 8 वर्षापासून आहे पाणी समस्या। कधी जास्त तर कधी कमी दाबाने येते पाणी, तर कधी पाणीच येत नाही। त्यामुळे नागरिक झाल्यात हवालदिल। भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांचा व कार्यकर्त्यांचा MIDCच्या अधिकाऱ्यांना घेराव। 5 जुलैपर्यंत दिलाय अल्टिमेटम। जर पाणी व्यवस्थित नाही आले तर करणार उग्र आंदोलन। माजी नगरसेवक आहात आपण आणि अनेक ग्रामीण भागाच्या समस्या आहेत। काय नेमकी अशी समस्या होती की जेणेकरून पाण्याचा प्रॉब्लेम होतो की ह्या MIDCच्या अनेक ज्या लाईन्स आहेत त्या बदलल्या गेल्या नाहीत। अनेक वेळा सभागृहात तुम्ही आवाज उठवला होता, पाठपुरावा केलेला पत्राचा, पण त्याला यश आलेलं नाही आहे का? काय एकदम काय भूमिका असेल? साहेब, आम्ही जवळजवळ 8 वर्ष झालो MIDCच्या पाणी प्रश्नासाठी आम्ही भांडतोय। 8 वर्षात आम्हाला फक्त हे लोक आश्वासन देतील, 2 दिवस पाणी देतील, 4 दिवस बंद करतील, 4 दिवस देतील, 2 दिवस बंद करतील, असं आता म्हणजे एकामेकाचा पाणी कट करून दुसऱ्याला पाणी देतात। आता आम्ही याच्यावर ठाम आहोत की पुढे 4 दिवस आवड साहेबांनी दिलेत आम्हाला। या आवड 4 दिवसात जर प्रश्न सॉल्व्ह नाही झाला तर आम्ही महापालिकेच्या विरोधात आणि MIDCच्या विरोधात उग्र आंदोलन करणार आणि त्याला जबाबदार MIDC आणि कॉर्पोरेशन असणार। काय करायला हवं असं वाटतं तुम्हाला की आम्हाला पाणी द्यावा, पिण्यासाठी पाणी द्यावा। कोणाचा तरी वाल बंद करतात आणि आम्हाला देतात, आमचा करतात, दुसऱ्याला देतात, हे होऊ नये। सर्वांना पाणी भेटलं पाहिजे, जेवढं आहेत त्या याच्यात हिरेत त्या सर्वांना पाणी भेटलं पाहिजे। ते फक्त आम्हाला थापा मारतात की आज तुम्हाला दिलं, उद्या त्यांना दिलं, परवा त्यांना दिलं। ते भूल थापा आता आम्ही वैतागलो आहोत। 8 वर्ष झाली आम्ही तरी प्रत्येक दिवशी फोन मारल्याशिवाय इथं पाणीच नाही। प्रत्येक दिवशी यांना सांगावं लागतं का पाण्याचा प्रेशर वाढवा। ते पाण्याचा प्रेशर कुठल्या प्रकारचा वाढवत नाही आणि याच्यात काय होतं, मग आमचे नगरसेवक आपसात मध्ये पण भांडणं होण्याची शक्यता होतो ना। तर त्यांचं पाणी बंद करून मला देतात, माझं बंद करून त्यांना देतात, तर असं काही झालं नाही पाहिजे। आम्ही भांडणं करण्यासाठी नाही आलो, आम्ही लोकांची समस्या सोडवण्यासाठी आलो। म्हणून आम्हाला सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करा। नाही झालं तर आम्ही जरूर 4 तारखेपर्यंत आम्ही टाइम दिलं, 4 तारखेनंतर आम्ही आंदोलनाला बसणार। पाणी वितरण त्या परिसरामध्ये जवळपास गेले 7 ते 8 वर्ष पाण्याचा प्रॉब्लेम आहे। सतत पाणी समस्या आहे। दावडी, गोळवली आणि इतर परिसर आजूबाजूचा सर्व, त्याच्यामध्ये जेवढ्या सोसायट्या आहेत सर्व सोसायट्यांना 8-7 वर्ष झाले पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि पाण्याच्या प्रॉब्लेमसाठी सतत पाठपुरावाही घेतोय। त्याच्यामुळे काय होतंय, आम्ही टँकर मागवतो, आमचं त्याचंही नुकसान होतंय। त्याच्यानंतर पाणी ज्यावेळी येतं जातं काही होतं तर ते आम्हाला मिळतच नाही। तर आमच्या नागरिकांचे खूप हालाअपेष्टा सहन करावे लागत आहेत आणि त्याच्यानंतर कित्येक दिवस आम्ही पाण्यासाठी प्रयत्न करत असताना आम्हाला खूप समस्यांना सामोरं जावं लागते की पाणी येतंय, कधी येतंय, त्याच्यानंतर त्याचे जे काय बुस्टर पंप्स वगैरे काय आहेत, काही असू द्या, आमचा पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह झाला पाहिजे। आम्हाला ते बाहेरून टँकर वगैरे मागवावे लागतात। आता पावसाळ्याला आता सुद्धा पाण्याचा प्रॉब्लेम आहेच। अजूनपर्यंत पाणी म्हणजे कित्येक सोसायटी, माझी सोसायटी सुद्धा पाण्याचा एक चेंबर नाहीये आणि KDMC कडून किंवा इतर बुस्टर हटवा या त्या अशा परमिशन येतात। तर पाण्याचा मेन मुबलक समस्या आहे पाण्याची समस्या ही सॉल्व्ह झालीच पाहिजे अशी आमच्याकडनं विनंती आहे। काय नाव तुमचं? बलराज पाटील। पाण्याची समस्या ही कायम आहे आणि याकरता आज आपण इथे सर्वांनी मिळून गावच्या अंतर्गत काही गावांचे मिळून आलेले आहात। काय आश्वासन मिळाले आणि काय भूमिका असणार आहे? KDMC आणि MIDC प्रशासन यांच्याकडनं सातत्यानं पाण्याच्या प्रेशरचं फ्लक्च्युएशन केलं जातं आणि त्याचं बळी कुठेतरी सामान्य नागरिक जात असतो। आणि गेल्या महिन्याभरापासून या आमच्या भागामध्ये म्हणजे अगदी पिसवलीपासून ते दावडीपर्यंत पाण्याची फार आमची बिकट अवस्था आहे। यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा केल्यानंतर MIDC प्रशासन KDMC कडे ढकलतं आणि KDMC प्रशासन MIDC कडे बोट करतं। परंतु या परिस्थितीमध्ये कुठेतरी सामान्य नागरिक एकंदर भरडला जातो। म्हणून आम्ही उद्या येणाऱ्या 28 तारखेला आम्ही उपोषणाची घोषणा केलेली आणि समस्त नागरिकांसहित नगरसेवक रमाकांत पाटील असतील, नगरसेवक जालेंदर पाटील असतील, आमचे नंदूजी परब असतील, आम्ही सगळी अशी मंडळी इथे उपोषणाला बसणार होतो। परंतु आज MIDCचे आभार साहेबचे कार्यकारी अधिकारी आहेत, यांनी आम्हाला आश्वस्त केलं की येणाऱ्या 4 तारखेपर्यंत काहीतरी ते ठोस उपाययोजना करून येणाऱ्या 5 तारखेपासून आम्हाला सुरळीतपणे पाणी मिळेल असं त्यांनी आश्वस्त केलंय।
या आश्वासनामुळे आज आम्ही उद्याचं असलेलं जे उपोषणाचं आंदोलन आहे ते आम्ही स्थगित करतोय. परंतु या 4 तारखेनंतर जर आम्हाला सुरळीत पाणी मिळालं नाही तर निश्चितच खूप उग्र पद्धतीने आम्ही हे आंदोलन उभारू पुन्हा. सत्ताधारी पक्षात असून हे आंदोलन करावं लागतं. ऐन पावसाळ्यामध्ये पाणी आणीबाणी झालेलं आहे, लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या सुटत नाहीत. कशा प्रकारे आता भूमिका असणार आहे? ज्या दिवशी इलेक्शनचा रिझल्ट लागला खासदारकीचा, त्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून ह्या भागामध्ये पाण्याचे पूर्णपणे बंद, रोजचा टँकर आणून पाण्याची तहान भागवली जाते. अशा वेळी 2 पत्र दिले होते की बाबा आमच्याकडे पाणी नाही आहे, आणि आज आव्हाड साहेबांनी आम्हाला लेखी स्वरूपात पत्र दिलं की येत्या 4 तारखेपर्यंत आम्ही या भागातला म्हणजे गोलवली, पिसवली, दावडी या भागातला आम्ही पाण्याचा जी समस्या आहे ती पूर्णपणे निराकरण करू. पण आम्हीही त्यांना असं सांगितलं आहे की तुम्ही 4 तारीख सांगताय, आम्ही 5 तारीख देतो तुम्हाला. जर आमची ही समस्या जर पूर्णपणे निकालास नाही लागली तर त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी आम्ही ह्या इथे रस्ता जाम करून चक्का जाम करणार आणि मोठं आंदोलन करणार. आता तुमच्या शब्दाला मान ठेवून तुम्ही जे लेखी आम्हाला पत्र दिलंय या पत्राला मान देऊन आम्ही आज हे उपोषण मागे घेतो आहोत. पण 5 किंवा 7 तारखेला जे उपोषण करणार आहोत, जे आंदोलन करणार आहोत ते अतिशय उग्र राहणार आहेत. आणि ह्यापेक्षा म्हणजे इतकं पब्लिक उतरणार आहेत की यावेळी चक्का जाम होऊ शकतो, काही होऊ शकतं. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.